कल्याण डोंबिवलीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ज्या आगरी कोळी समाजाने आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी दिल्या, त्याच भूमिपुत्रांचा इतिहास केडीएमसीने चक्क पुसून टाकलाय. केडीएमसीने प्रकाशित केलेल्या एका नवीन पुस्तकात इतरांचा उदो आहे, पण स्थानिक भूमिपुत्रांची संस्कृती मात्र गायब आहे. याच अपमानावरून आज केडीएमसीच्या महासभेत मोठा भडका उडालाय. भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी प्रशासनाला धारेवर धरत पुस्तक वाटप त्वरित थांबवा आणि जाहीर माफी मागा असा थेट इशारा दिलाय. नक्की काय घडलंय महासभेत, पाहूयात. भूमिपुत्रांचा विषय निघाला आणि जरी आता वेळेअभावी खूप घाई जरी असली तरी खूप महत्वाचा विषय, या महापालिकेतल्या आमच्या शहरातील गावांचा विषय. कारण की आपल्या महानगरपालिकेने एक पुस्तक आम्हाला सर्व नगरसेवकांना दिलेलं आहे. त्याचं नाव आहे केडीएमसी ओळख जुनी ध्यासनामा. या पुस्तकाला मी जवळपास 3-4 वेळा वाचलंय. या पुस्तकामध्ये लेखकाचं नाव गौतम कोतवाल आहे. ते पुण्यातील रहिवासी आहेत, त्यांचा आपल्या शहराशी काही संबंध नाहीये. या पुस्तकामध्ये लेखकाने फक्त महानगरपालिकेबद्दल जर माहिती दिली असेल तर काहीच हरकत नव्हती, परंतु महापालिकेबद्दल माहिती देत असताना या पुस्तकामध्ये लेखकाने कल्याण डोंबिवलीचा 2000 वर्षांचा इतिहास यामध्ये छापलेला आहे. आणि इतका सगळा इतिहास मांडत असताना या पुस्तकात असे बरेचसे महत्वाचे मुद्दे आहेत की ते जाणीवपूर्वक आगरी कोळी समाजाला आमच्या इतिहासातून वगळण्याचं काम त्या लेखकाने केलंय. तेच महत्वाचे मुद्दे मला आपल्या समोर मांडायचे, कारण की भविष्यात याच पुस्तकाच्या रेफरन्सने दुसरी पुस्तकं लिहिली जातील आणि जसा मुंबईमधनं आज आगरी कोळी समाजाचं अस्तित्व संपवण्यात घेतलेलं आहे तसं आपल्या कल्याण डोंबिवलीत होता कामा नये. त्यामुळे महत्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे कितीही घाई असली तरी छोटेसे मुद्दे ते आपण सर्वांनी ऐकून घ्या. या पुस्तकाची प्रस्तावना आपले तत्कालीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांनी मांडलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये या शहरातील सर्व जाती, धर्म, मंदिरं, मस्जिद, चर्च या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, परंतु इथल्या स्थानिक भूमिपुत्र तिथे कोण आहे त्या समाजाबद्दलची माहिती नाही. या पुस्तकामध्ये कल्याण डोंबिवलीतल्या इतिहासातील व्यापाराबद्दलची माहिती आहे. या व्यापारामध्ये 1690 सालापासून पारसी समाज इथे दुधाचा व्यवसाय करतो, इतकी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. परंतु इथला असलेला स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी समाज याचा पारंपरिक व्यवसाय काय याच्याबद्दल माहिती देणं लेखकाला अजिबात आवश्यक वाटलं नाही. या पुस्तकामध्ये कल्याण मधल्या संगीत क्षेत्राचा इतिहास मांडलेला आहे. यामध्ये गुजराती, बंगाली, तमिळ, उर्दू या सर्व मंडळांचा कल्याणच्या संगीत क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान आहे असं लेखकाने मांडले. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी आगरी गीते, कोली गीते, लोकगीते याच्यामध्ये समावेश नाहीये. या पुस्तकामध्ये लेखकाने गुजराती मंडळाने 1940 आणि 1972 साली इथे साहित्य आणि संगीत संमेलन भरवलं होतं याची माहिती मांडलेली आहे. परंतु 2017 साली आपल्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं आणि त्याचं अध्यक्षपदाचं मान इथल्या आगरी युथ फोरम या आगरी संस्थेला मिळालं होतं. इतकी महत्वाची माहिती या पुस्तकात लेखकांनी छापलेली नाही. या पुस्तकामध्ये डोंबिवलीचा इतिहास मांडत असताना लेखक असं म्हणतोय की डोंबिवली रेल्वे गेल्यामुळे 2 भागात विभागली गेली. डोंबिवलीचा पश्चिमेचा भाग हा जुनी डोंबिवली म्हणून ओळखला जाऊ लागला आणि इथे भूमिपुत्र आणि शेतकरी राहत होते. परंतु हे भूमिपुत्र आणि शेतकरी कोणत्या समाजाचे होते हे सांगणं लेखकाला अजिबात आवश्यक वाटलं नाही. म्हणजे इतिहास मांडत असताना इथल्या समाजाची ओळख होणं अत्यंत आवश्यक असतं. त्या पुढे जाऊन लेखक डोंबिवली पूर्वेचा इतिहास मांडताना असं या पुस्तकात म्हणतायत की डोंबिवली पूर्वेला फक्त नोकरदारी आणि पांढरपेशी लोक राहत होती. याचा अर्थ मॅडम तुम्ही स्वतः आयरे गावात येऊन गेलेले आहे. डोंबिवली पूर्वेला आयरेगाव, नांदिवली, भोपर, मानपाडा, सागाव, पाथर्ली गाव आहे. म्हणजे डोंबिवली पूर्वेला जर फक्त नोकरदारी आणि पांढरपेशी लोक राहत होती, मग आम्ही कुठे? या भूमिपुत्र इथला आगरी समाज डोंबिवली पूर्वमध्ये यांचं अस्तित्वच या पुस्तकातलं संपवून टाकलेलं आहे. या पुढे जाऊन लेखकाने कल्याण डोंबिवलीच्या खाद्य संस्कृतीबद्दलची माहिती मांडलेली आहे. यामध्ये डोंबिवलीतल्या मॉडर्न कॅफे हॉटेलवर संपूर्ण एक निबंध लिहिलाय. म्हणजे हा ओनर कसा मँगलोरवर इथे आला, त्या ओनरचं नाव काय आहे, त्याच्याकडचे प्रसिद्ध पदार्थ खायला कशी लोक लांबनं येतात
आज त्याच्या डोंबिवली 8 शाखा कशा झाल्या ही सर्व माहिती छापलेली आहे. परंतु इथल्या भूमिपुत्रांची खाद्य संस्कृती काय, आमची आहाराची पद्धत काय, आमच्याकडचे प्रसिद्ध पदार्थ काय हे सांगण्यासाठी एक शब्दाची ही जागा या पुस्तकात लेखकाला मिळालेली नाही. त्यापुढे जाऊन लेखक डोंबिवलीमधल्या आपल्या कल्याण डोंबिवलीतल्या सर्व महत्वाच्या स्मारकांची माहिती देत आहे. यामध्ये आमचे माननीय नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतनं मृत्युंजय आने ठाकूर आणि मृत्युंजय माने ठाकूर यांचा स्फूर्तीस्थळ उभारण्यात आलेलं आहे. त्याची माहिती या पुस्तकात लेखकांनी छापली आहे. पण ती माहिती छापत असताना त्यांनी उल्लेख केलाय की या शूरवीराने वसईला एक पराक्रम गाजवलं. परंतु तिथे आपण जेव्हा त्या स्फूर्तीस्थळावर जातो तिथे स्पष्ट एका भिंतीवर इतिहास लिहिलेला आहे की हे दोन्ही शूरवीर हे डोंबिवलीचे भूमिपुत्र होते आणि आगरी समाजाचे होते. मग इतका स्पष्ट इतिहास जर तिथे लिहिलेला आहे मग तसाच्या तसा जर या पुस्तकात छापला असता तरी चालला असता. पण लेखकाला आमच्या समाजाचा द्वेष आहे हे त्यांच्या लेखनातून समजून येतोय आणि जाणीवपूर्वक या पुस्तकातनं आगरी कोळी समाजाचा इतिहास वगळून टाकण्याचं काम केलेलं आहे. तसंच सर्व कल्याण डोंबिवलीतल्या चौकांचे छायाचित्र याच्यात आहेत. पण तो एक तिथे कोळी समाजाचा असलेला एक चौक आहे त्याचा छायाचित्र याच्यात छापला नाही कारण की कोळी समाजाचं अस्तित्व या शहरामध्ये मान्य करावं लागलं असतं. म्हणजे थोडक्यात आम्ही या प्रस्तावनेत प्रस्तावनेत नाही, खाद्य संस्कृती नाही, आमची संगीत साहित्य क्षेत्रात नाही, डोंबिवलीमधनं आमचं अस्तित्व पुसून टाकलेलं आहे, आमच्या शूरवीरांचा इतिहास अर्धवट मांडलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर स्पष्ट लक्षात येतं. म्हणजे या पुस्तकाची निर्मिती करण्यासाठी 2023 ला महापालिकेने निर्णय घेतला आणि हे पुस्तक छापण्यासाठी गौतम कोतवाल या लेखकाला महानगरपालिकेने 16,75,000 रुपये मानधन दिले. कोणत्याही प्रकारचा टेंडर न काढता 5 नियम 2 च्या अंतर्गत. म्हणजे ज्या काळात आपण 1-1 रुपयाच्या निधीसाठी संघर्ष करत होतो त्या काळात आपली महानगरपालिका आणि या पुस्तकाची जी समिती आहे ती आमच्या समाजाचा इतिहास या शहरातनं संपवण्यासाठी प्रयत्न करत होती. आणि ही माहिती आपण सामान्य प्रशासन विभागाकडनं साहेब काढलेली आहे. यामध्ये हे पुस्तक छापण्याचं महानगरपालिकेचा मूळ उद्देश काय, तर जे कोणी प्रमुख पाहुणे म्हणजे मंत्री असतील, राज्यपाल असतील, जे कोणी प्रमुख पाहुणे आपल्या महानगरपालिकेत येतील त्यांच्या स्वागतासाठी हे पुस्तक त्याला भेट म्हणून देण्यात येणार. म्हणजे थोडक्यात या पुस्तकाच्या माध्यमातून या शहरातला आगरी कोळी समाजाचा इतिहास जो लेखकाने जाणीवपूर्वक पुसून काढलाय तो अस्ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर जाणार. म्हणून माझी विनंती आहे की या पुस्तकाचं आपण काय ते तुम्ही वाचा. याची 1000 प्रती छापलेल्या आहेत. आतापर्यंत 350 प्रती त्यांनी ऑलरेडी वितरण केलेले आहे. म्हणजे ज्या सभागृहात मॅडम 65-70 नगरसेवक आगरी कोळी समाजाचे त्या नगरसेवकांना आपली महानगरपालिका हा पुस्तक घरपोच देते आणि त्याच्यात आमचा इतिहासच नाही. कोणताही भूमिपुत्र हा पुस्तक वाचताना हेच विचार करेल जर इतिहास लिहिलाय तर आम्ही जर इथले भूमिपुत्र होतो नक्कीच आमच्याबद्दल एक शब्दात तरी माहिती लिहिली असेल. म्हणजे पारसी समाजाच्या बद्दल लिहिला जातो, गुजराती बंगाली समाजाबद्दल लिहिला जातो, साऊथ इंडियन रेस्टॉरंटची ब्रँडिंग केली जाते, पण आगरी कोळी समाजाला पुस्तकात स्थान मिळत नाही. या शहराच्या विकासासाठी इथले प्रत्येक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी हा शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी जर सर्वात जास्त कोणी त्याग केला असेल ना तर तो आमच्या आगरी कोळी समाजाने केलेला आहे. स्वतःच्या पिढ्यानुपिढ्या जपलेल्या जागा जमिनी टीडीआर स्वरूपात महापालिकेला देऊन टाकल्या हा शहर घडवण्यासाठी. आणि इतकं सगळं करून आपण भूमिपुत्रांना काय दिलंय. आज एकाही प्रकल्पाला इथल्या भूमिपुत्राचं नाव दिलं जात नाही. एकाही प्रकल्प जो पूर्ण होतो तिथे कधी प्रकल्पग्रस्तांची एक यादी लावली जात नाही. आणि आता तर आपण त्यांच्या इतिहासातनच पुसून टाकण्याची मोहीम सुरू केलेली. त्यामुळे माझ्या आपल्याकडे 3 मागण्या की सर्वप्रथम या पुस्तकाचं वितरण त्वरित थांबवण्यात यावा. यापुढे कोणत्याच प्रमुख पाहुण्याला पुस्तक भेट म्हणून देऊ नये. माझी दुसरी मागणी आहे की या पुस्तकासाठी जी समिती महापालिकेने गठीत केली होती त्या समितीने आमच्या आगरी कोळी समाजाची एक प्रसिद्ध पत्रक काढून
जाहीर स्वरूपात माफी मागावी, नाहीतर इतका मोठा जन आंदोलन आगरी समाजाचा महापालिकेवर होणार की तो महापालिकेला देखील परवडणार नाही. त्यामुळे जाहीर स्वरूपात आमच्या समाजाची माफी मागावी. आणि माझी तिसरी मागणी, ज्यासाठी मी प्रस्ताव सूचना आपल्या समोर मांडत आहे, एक समिती गठीत करावी. त्या समितीमध्ये आपले लोकप्रतिनिधी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, काही इतिहास संशोधक असतील. या समितीला गठीत करून त्यामध्ये जिथे जिथे समाजाचं अस्तित्व, गावाची ओळख पुसली गेली असेल तिचं जतन करण्यात यावा आणि भविष्यात या गोष्टी होणार नाही. आणि जिथे जिथे नवीन प्रकल्प होत असतील तिथे या समितीला विश्वासात घ्यावा. गावच्या महसूल हद्दी असतील, गावच्या कमानी असतील, गावच्या आमचे काही लँडमार्क्स असतील, हे पुसले गेले तर आम्हाला पुढच्या पिढीला इथल्या सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल दाखवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असताना या सभागृहात आम्ही या शहरामध्ये आमचा गाव जोपासण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे काहीही करून या 3 मागण्या माझ्या पूर्ण कराव्या आणि याच्यावरती आपण स्पष्ट रुलिंग द्यावी. मला आजची प्रस्ताव सूचना मांडायला दिली त्यासाठी आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय आगरी, जय कोली, जय आई एकवीर.